भारतीय संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाला प्रत्येक 5 वर्षाला जशा सार्वत्रिक निवडणुका होतात तशीच निवडणूक पक्षांतर्गत अध्यक्षाची करावी लागते आणि त्याप्रमाणे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची पक्षांतर्गत निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सन्माननीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे साहेब यांची नेमणूक करावी असा ठराव मी बाळा नांदगावकर यांनी मांडला आणि त्याला सन्माननीय नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिलं। त्याचप्रमाणे दुसरा ठराव पक्षप्रमुखांना संपूर्ण अधिकार नेमणुका करण्याचे अधिकार संपूर्णपणे त्यांना देण्याचा ठराव शिरीष सावंत यांनी मांडला आणि त्यांना सन्माननीय राजू पाटील यांनी त्यांना अनुमोदन दिलं। आणि तिसरा ठराव एखाद्या कार्यकर्त्याने जर काही चुकीच्या गोष्टी केल्या काही केलं तर त्याच्यावरती शिस्तभंग करण्याची कारवाई त्याला काढण्याची कारवाई करण्याचे अधिकार पक्षाध्यक्षांना द्यावेत म्हणून सन्माननीय अविनाश अभ्यंकर यांनी ठराव मांडला आणि त्याला अनुमोदन सन्माननीय अनिल शिदोरे यांनी दिलं। आणि आज सर्वानुमते म्हणजे एकमताने सन्माननीय अध्यक्ष म्हणून राज ठाकरे साहेब यांची निवडणूक आयोगाने दिलेल्या ज्या नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये त्यांची नेमणूक झालेली आहे आणि त्याचा अभिनंदनाचा ठरावही या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। मध्यंतरी एक विषय असा चर्चा झालेला की मनसे अंतर्गत काही कार्यकारी अध्यक्ष कार्यकारी नेता अशा पद्धतीची काही चर्चा बातम्या आल्या होत्या। मला असं वाटतं की अशी कुठली बातमी येते तुमच्याकडे कोण बोलतं काय कळत नाही। काल तशीच बातमी तुम्ही चालवलीत एवढ्या जागा मागितल्या तेवढ्या जागा मागितल्या आणि पुन्हा नवीन नवीन विषय तुमच्याकडे कोण बोलतो माहिती नाही पण तुम्हाला सूत्र कुठली तरी सांगतात असं तुम्हीच बोलता। त्याप्रमाणे तसं काही नाही आहे। या पक्षाचे सगळेच अधिकार राज ठाकरेंचे आहेत आणि बाकी तशा प्रकारच्या कुठली चर्चा पण आगामी विधानसभा निवडणुकांना घेऊन मनसेची नेमकी भूमिका काय असेल? एकला चर्चा नारा मनसे देईल का? मला असं वाटतं त्याविषयी सकाळी भूमिका मांडलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।